मित्र हो नमस्कार. लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपण ऐकतो आहोत. ज्येष्ठ साहित्यिक लोकशाही राणाभाऊ साठे लिखित फकीरा कादंबरीचं क्रमशः वाचन. वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. भाग क्रमांक 8. एवढ्यात कोंडी महार महारकेतून परत आला. त्यानं तो गलका ऐकून घेतला आणि तो शांतपणे म्हणाला, थांबा, एकमेकावर येऊ नका. मगाशी 5-6 पोरं माळानं पळत गेली, त्यात घम्या साऱ्यांच्या पुढं उड्या मारीत होता. ऐकलंस? दौलती खेकसला आणि सर्व लोक माळानं धावत निघाले. आपण दौलतीवर उगाच गुरकलो याची लाज वाटून सावळा हिरमुसला. तो गुमान चालू लागला, पण मनातून घम्यावर संतापला. राधाचे भरलेले डोळे फकीराला धुंडू लागले. त्या अफाट माळानं येत असलेला फकीरा दिसावा, आपण त्याला उचलून पोटाशी धरावं. त्यानं आता उशीर करू नये. तिचं मन वेडं झालं होतं. आईची वेडी माया वेडी विचार करू लागली. ती तुपाप्रमाणे वितळली. तिची नजर तिच्या पुढं दूर जाऊ लागली आणि पुन्हा निराश होऊन परत येऊ लागली. फकीरा लवकर दिसावा म्हणून ती चरफडू लागली. ती एकदम थपकून त्या तापलेल्या धुळीत उमटलेली फकीराची पावलं पाहू लागली. तिनं ते पाऊल ओळखलं आणि ती एकदम ओरडली, तू हे बघ माझ्या फकीराचं पाऊल, तो हाकडंच गेला आहे. राधा धीर धर, फकीरा कुठं जाणार नाही. राहीनं तिची समजूत काढली. त्या सर्वांनी पहिलं लवण ओलांडलं. इतक्यात पुढून चंदू अत्तार आला. त्याला पाहून सर्व लोक उभे राहिले. अत्तारांनी विचारलं, अरे का धडपडताय, कुठं निघाला? दुपारच्यानं पोरं कुठं गेल्या ती? दौलती म्हणाला. कुठं जाते ती? गेल्या ती लष्करी छावणीवर. चंदू हातातील लगामशी चाळा करीत म्हणाला, मला आढळली ती पोरं, आता परतली असतील. परतली म्हणजे बरं झालं. दौलतीनं सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाला, चंदू मध्येच म्हणाला, मग कुठं जाते ती? दौलू नाना, ते तुझा नातू वाटतं. पोरू चांगलं निपजले बघ, बापासारखंच, आणि ही रडती या. ही तिची आई वाटतं. रडाय काय झालं? तो काही छावणीवर हल्ला करायला गेलाय? नाना, पोराला जपा, वाघ होईल. वाघाच्या पोटी वाघ जन्मतो, कोल्हा नाही. आणि ये सावळा, ती शेंडीवालं रत्न तुझंच का? झाक आहे तुझ्यावनीस, मरी आई. हे ऐकून सारेच हसले. अत्तार पुढं गेला आणि सावळा चिडला. त्यानं तो माळ उलांडला आणि ते राजेवाडीच्या माळावर आले. एकदम त्यांची गती मंद झाली. ती 7 पोरं पुढं भन्नाट धावत होती. त्यांना पाहून सर्वांना आनंद झाला. चेहऱ्यावरची काळजी दूर झाली. मग सर्वांनी माळाला बैठक दिली. तंबाखूच्या चंच्या सुटल्या, पण राधा थांबली नाही. ती तशीच धावत पुढं गेली, अगदी धावत वाऱ्यासारखी. फकीरा वरमून जवळ आला. त्याला मटकन धरून तिनं पोटाशी धरलं. त्याचा मुका घेऊन पदराने त्याचा घाम पुसला. त्याच्या पायाची धूळ झटकली. तिचे ओठ थरथरले. फकीरा, कुठं गेला होतास? लष्कर बघाय. फकीरानं आईकडं न बघताच उत्तर दिलं. घम्याजवळ येताच सावळानं नारळा एवढे 2 दगड उचलली. तो डोकीचं पागोटं मागं सरकवून म्हणाला, हे लेका, तुला जिवंतच मारतो आता. अरे थांब, सोडा बहिरुदाची. त्या भडवीच्याच अंगात सारी गोम आहे. अरे पण मारून काय होणार? आप्पानं खेकसून विचारलं. आणि सावळा रडकोंडीला येऊन म्हणाला, ह्याच्या पायी मी आज दौलू नानाला भूत टाकून बोललो. मी आज ह्याला पुरूनच टाकणार. सोडा मला गा आता सगळ्यांनी. गाप बस, दौलती डोळे उठून म्हणाला. पोरणी ढोर सारखंच असतं. या दाबानं सावळा शांत झाला. पोरं जवळ आली. राधा काकू आपल्याला मारू देणार नाही याची त्या सर्वांना खात्री होती. मग ते सारे वाटेगावाकडे निघाले. घम्या मात्र हात धोंड्याच्या अंतरानं पाय उडीत निघाला होता. अंधार पडला. घरी आल्याबरोबर राधा स्वयंपाकाला लागली. पहिली ऊन भाकरी घेऊन फकीरा व साधू दारात येऊन खात बसले. राहीबाई सुनेला मदत करू लागली. दौलतीकडं शिपाईगिरीची नोकरी आली होती. तो चावडीवरून अजून आला नव्हता. सर्वत्र सामसूम होती. भाकरी आणि चटणी चावीत चावीत नाक फुरफुरवीत साधू हळूच म्हणाला, लष्कर बघितलंस? हो बघितलं मर्दा. कसलं आहे ते? समधी गोरी माणसं, बंदुकी, तलवारी, घोडी नि नेसत्यात काय? अरे तुमानी, अनवर बुटावानी टोप्या घालत्यात. मला नाही नेलंस, टाकून गेलास. साधू, लय पाय भाजलं. फोड आलं तर माझ्या पायाला. जेव्हा तेव्हा असंच म्हणतोस, रातचं काटं आणि दिवसाचं फोड. मग आम्हासनी आता नाही तसं म्हणणार. ते साहेब लोक माणसावानीच आहे ते का? अरे हो, माणसावानीच, पण माकडावानी करतात. म्हणजे झाडावर उड्या मारतात? उड्या नाही रे, पर कसंच बोलतात, किचाळतात. मग दोघेही हसले. फकीरा म्हणाला, गिचमिड र. आणि मग तिथे तो शिगावचा खोत आला. आम्हाला मारलं त्यो? साधूनं मध्येच विचारलं. अरे हो,
फकीरानं हो लांबवला आणि त्याचं बोलणं राधा राही दोघी आतून ऐकत होत्या. खोताचं नाव ऐकून त्या दाराजवळ येऊन लागल्या. फकीरा पुढं सांगू लागला, तो साहेबासंग बोलत बोलत आमच्याजवळ आला. घम्याला राग आला आणि त्यानं दगड उचलला. म्हणला, हेनंच आमच्या रानून आला. पण म्याच त्याचा हात धरला. नाहीतर का धरलास? साधू चिडक्या आवाजात म्हणाला. मारू द्याचा भडव्याला. अरे पण समजा लष्कर आमच्या मागे लागलं असतं की. फकीरा चिंतायुक्त स्वरात म्हणाला. आर हो, विसरलोच. साधूला आपली चूक कळून आली. समधी साहेब खोताची बैतर आहे ती, फकीरा म्हणाला. मग वंगाळ आहे ती, नगा आमासने ती, साधू नाराजीच्या सुरात म्हणाला. मी आता येणार नाही बघ साहेब बघायला. आज मी बी जाणार नाही, फकीरा म्हणाला. आई लई रडली. साधू पुटपुटला. तू सांगितलंस? नाही. शाब्बास, असं सांगू नये. का सांगू नये? आई मला वाईट म्हणल म्हणून र. मग ती रडलीच का? मी तिचं आहे म्हणून. राधाला राहावे ना. ती बाहेर आली. तिने दोघांना मांडीवर घेतलं. हृदयाला प्रचंड भरती आली. डोळ्यातील थेंब त्या दोघांच्या मस्तकावर ठिपकले. तिनं तळहात फिरून फकीराचे पाय पाहिले. त्याला फोड आले होते. तिचा कंठ दाटून आला. बाळा, मी तुला वाईट नाही म्हणणार, कधीच म्हणणार नाही. नकळत आकाशानं रंग बदलला. पावसाळी वारं भरलेले ढग डोईवर घेऊन गगनात वावरू लागले. आला आला म्हणता आषाढ आला. अगदी उद्यावर येऊन ठेपला. पुन्हा राणूजीचं नाव सर्वांच्या जिभेवर खेळू लागलं. वाटेगावच्या जोगण्या उद्यावर आल्या. जिकडे तिकडे तयारी सुरू झाली. घरोघरी सणाची जुळणी झाली. अमावस्येच्या दिवशी वाटेगावच्या जोगण्या जाहीर झाल्या. तशा गावोगावी पाट्या फिरल्या. एका नामांकित तमाशाला सुपारी दिली गेली. कुस्त्यांसाठी मोठी रक्कम जाहीर झाली. जोगण्या दिवशी बापू खोत स्वस्त बसणार नाही याची कल्पना असल्यामुळं शंकरराव पाटील सावध होता. गावातील तरुणी माणसं जमून त्यानं तयारी केली. जीव द्यायचा पण जोगणी जाऊ द्यायची नाही असा त्यानं निर्धार केला. मांगवाड्यात मांग तलवारी घासू लागले. भैरू नाईक आपली कुऱ्हाड साणीवर लावून तयार झाला आणि अमावास्येचा दिवस उजाडला. गावात त्या दिवसाबरोबर आनंदही उगवला. प्रत्येक घरात पोळी चरचरू लागली. झकपक कपडे करून पोरंबाळं मिरवू लागली. घराघरावर आनंदाचा धूर तरळू लागला. पै पाहुणं येऊन गाव गजबजला. सकाळीच न्हावी लुगडं नेसून झडपेन झाला आणि दारोदार फिरू लागला. प्रत्येक दारात त्याला खोबऱ्याची वाटी आणि एक पैसा मिळू लागला. पुढचं वर्ष सुखाचं जावं म्हणून कोणीही मागं पडलं नाही. त्यात तो दिवस त्या गावच्या इतिहासात प्रथमच तसा उगवत होता. नवा पायंडा पडत होता. नव्यानं जत्रा भरत होती. त्या धुंदीत लहान थोर धुंद झाले होते. फक्त एकच रुखरुख होती, ती म्हणजे बापू खोत दंगल करून जोगणी परत नेणार की काय. सकाळीच दौलतीच्या घरात थोडी रडारड झाली. आज 1 वर्ष झालं. याच दिवशी राणूजीला मरण आलं होतं. पण घरोघरी आनंद आणि आपण रडत बसणं बरोबर नाही असं म्हणून दौलती, राही, राधा यांनी स्वतःला धीर दिला आणि तेही आनंदात मिसळले. राणूजीच्या नैवेद्यासाठी म्हणून संस्थान सरकारचा 1.25 मणाचा खर्च मंजूर केला होता. त्याप्रमाणे सकाळीच राधानं डोळे पुशीत पोळ्या लाटल्या आणि एका पितळीत नैवेद्य घेऊन दौलती, फकीरा, साधू हे त्या माळाला गेले. फकीरानं हिरव्या गवताची पेंडी गबऱ्यासाठी घेतली होती, कारण त्या गबऱ्यानं राणूजीच्या आधी प्राण दिला होता. त्याचं इमान तो फकीरा विसरला नव्हता. दौलतीनं आसुटिपीत नैवेद्य दाखवला. कंठात आलेला हुंदका आवरला आणि तो म्हणाला, ए पोरानो, आपल्या बापाच्या पाया पडा. मग फकीरा, साधू यांनी डोकं जमिनीवर टेकली. जिथे राणूजी कत्तल होऊन मेला होता त्या ठिकाणी त्यांनी आपलं कपाळ टेकले. तुझं बळ, तुझी कीर्ती, तुझी हिंमत आम्हाला येऊ दे असं ते दोघे म्हणाले नाहीत, पण तू त्या जागेची मैदानी माती नकळत त्यांच्या कपाळाला चिकटली. त्या धरणीनं जणू त्या दोघांचा मळवटच भरला. दौलतीनं पाहिलं, पण ती माती पुसून टाकण्याचं धैर्य त्याला झालं नाही. मग ते तिघे आणि आजा नातू घरी आले. राधानं त्यांची कपाळं पाहिली. तिला रडू कोसळलं. तिनं माती ओळखली. ती पाहत राहिली, टक लावून पाहत राहिली. तेव्हा दौलती म्हणाला, ती त्या जागची माती आहे. होय, म्या ओळखले. ती लावली नाही, लागली पाया पडताना. पेड्याचा पुढं कमरेत खोवून तलवार फिरवली त्या मातीनं. ती त्या दोघांना कशी विसरेल? दौलती पुढं बोलला नाही. राहीनं चेहरा गंभीर केला. तिचे आसू केव्हाच संपले होते. राधानं त्या दोघांना घरात नेलं आणि विचारलं, बापाच्या पाया पडला? हो, विचार बाबाला. काय मागितलं त्याच्यापाशी? काहीच नाही, फकीरा म्हणाला. आणि राधा त्याच्या कपाळाकडे पाहत म्हणाली, पण तुम्ही न मागता तुमच्या वडिलांना तुम्हासनी सारं देऊन टाकलं. ती माती तुम्हासनी इसरत नाही.
तुम्ही त्या मातीला विसरू नका. त्या मातीवर खोताना आगळीक केली हे विसरू नका आणि मरू नका. मोठं व्हा, बापासारखं मोठं व्हा. तुम्ही मोठं होईपर्यंत मी मरणार नाही. राधा वेड्यासारखी बोलत होती. हृदयात पुष्कळ दिवस तुंबलेले ते शब्द त्यावेळी बाहेर पडले. तिनं पदरानं तोंड पुसलं. मग फकीरा, साधू, दौलती, राही यांच्याजवळ जाऊन बसले. फकीरा दौलतीचं तोंड आपल्याकडे वळून म्हणाला, बाबा काय, आई मरणार नाही, तू? मी बी मरणार नाही. आणि थोरली आई, तिला व्यापून मरू द्यायचं नाही, तिला व्यापण मरू द्यायचं नाही, दौलती म्हणाला. हे शब्द लिहिण्याची ताकद केवळ अण्णाभाऊंचीच असू शकते. कारण कमीत कमी शब्दात सगळं विश्व उभं करण्याची क्षमता म्हणजे अर्थातच अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.